या खेडवर थोडंसं काहीतरी अडचण निर्माण होते, त्यावेळेस ती पण अडचण दूर करण्याचं काम आम्ही सरकारमध्ये होतो म्हणून करू शकलो। आज आपल्या केटीवेअरला पाणी सोडण्याच्या करता जे धरणामध्ये आरक्षण ठेवायचं असतं ते मित्रांनो ठेवलं गेलं नाही। ते आरक्षण तिन्ही तालुक्याच्या करता आपण ठेवतोय। हे मगाशी म्हणाले ना दिलीप मोहिते पाटील की चास कमान 72च्या दुष्काळामध्ये चास कमान कालवा झालाय। पोपटराव गावडेंना विचारा, त्याच्यामध्ये पाणी एवढं पाझरतंय, पाणीच पुढे सरकत नाही टेलला। त्याच्याकरता लाईनिंग करण्याचा निर्णय घेतला। कॅनॉलला लाईनिंग असा कागद टाकला जातो आणि त्याच्यावर लाईनिंग केलं जातं। लाईनिंग केल्यावर पाण्याची प्रचंड बचत होते। दिलीप मोहिते पाटील सारखं तुम्ही म्हणता 80% त्याच्यातनं जी बचत होईल ते सगळं पाणी मी खेड तालुक्याला दिल्याशिवाय गप्प बसणार नाही। तुम्ही काळजी करू नका। त्याच्यामध्ये कलमोडीच्या बद्दल पण त्याचा उल्लेख मी दिलीप वळसे पाटील मी बसलोय। जरी आम्ही एका परिवारातले असलो आणि त्या परिवारात आज शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी आलेत। आपण सगळ्यांना आता एकत्र काम करायचंय आणि हे काम करत असताना माझा जुन्नर, आंबेगाव, माझा खेड, माझा शिरूर, हवेली ह्या सगळ्या परिसराचा कायापालट करायचा आहे। आणि हा कायापालट करत असताना दिवसेंदिवस माझी दिलीपरावांची 7वी टर्म आहे। 7व्या टर्मला आम्ही आमदार झालो आणि प्रत्येक टर्मला आम्ही अधिकची कामं आमच्या